हॅलो स्टुडंट्स, हे आपलं हायवे इंजिनचं सेकंड लेक्चर. ओके, या अगोदरचा जो पार्ट होता आपला मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, आपण ते पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ हायवेज पाहणार आहोत. ओके, तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ हायवेज आहे डिपेंडिंग ऑन वेदर्स, म्हणजे वेगवेगळे टाईप आहेत. ठीक आहे, बघा, जर आपण डिपेंडिंग ऑन जर वेदर पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, एक ऑल वेदर रोड्स, देन फेअर वेदर रोड्स. ओके, देन नेक्स्ट जर क्लासिफिकेशन पाहिलं आपण डिपेंडिंग द टाईप ऑफ कॅरेज वे. जर कॅरेज वेच्या टाईपवरून जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, एक पेव रोड्स अँड देन नेक्स्ट वन इज अनपेव रोड्स. ओके, त्यालाच आपण अर्थ रोड और ग्रॅव्हल रोड पण म्हणतो. देन नेक्स्ट वन इज पाहिलं आपण डिपेंडिंग अपॉन द पेमेंट सरफेस. जर पेमेंट सरफेसवरून जर पाहिलं आपण तर त्याचे पण दोन टाईप पडतात, एक सरफेस रोड्स, तर आपण बिटुमेन्स रोड किंवा कॉन्क्रीट रोड. देन नेक्स्ट वन इज अनसरफेस रोड. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा, बेस्ड ऑन द ट्रॅफिक व्हॅल्यू. ट्रॅफिक व्हॅल्यूवर जर बेस क्लासिफिकेशन केलं आपण तर त्याचे तीन याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं. फर्स्ट one is heavy traffic, then next one is medium, and then last one is light. Okay, the next one is बघा based on load or tonnage. Okay, यावर जर आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं तर ते दोन क्लासमध्ये क्लासिफिकेशन पडतं, क्लास 1 और क्लास 2 एक्सेट्रा, क्लास ए और क्लास बी. ओके, टन्स पर डे, किती लोड ते कॅरी करतात पर डेसाठी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन पाहिलं आपण बेस्ड ऑन लोकेशन अँड फंक्शन्स. ओके, त्यावर जर आपण पाहिलं त्याचं क्लासिफिकेशन, तर प्रायमरी क्लासिफिकेशनमध्ये बघा नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे प्रायमरीमध्ये येतात, देन सेकंडरीमध्ये मेजर डिस्ट्रिक्ट रोड अँड टर्सरीमध्ये ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड अँड विलेज रोड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ हायवेज होतं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा, एक्सप्रेसवे. ओके, हेवी ट्रॅफिक ॲट हाय स्पीड. ओके, फॉर एक्झाम्पल 120 km/h. Land width is 90 meter. Full access to control connects major points of traffic generation. No slow moving traffic allowed. No loading, unloading, parking. ओके, एक्सप्रेसवे जे असतात यामध्ये नो स्लो मुव्हिंग ट्रॅफिक अलाउड. जे पण काय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक व्हेकल्स आहेत त्यांना अलाउ नसतं. नंतर नेक्स्ट वन काय, नो लोडिंग अँड अनलोडिंग पार्किंग त्याच्यामध्ये नसतं. त्यामुळे याच्यामध्ये फुल असेस टू कंट्रोल. ओके, फुल असेस कंट्रोल असतं. ओके, कनेक्ट्स मेजर पॉईंट्स टू ट्रॅफिक जनरेशन्स. ओके, एक्सप्रेसवेमध्ये काय यावरती जे पण काही व्हेकल मूव्ह होता त्यांचं स्पीड हाय असतं. हाय स्पीडमध्ये जे व्हेकल मूव्ह होतं त्यासाठी एक्सप्रेसवे असतात. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज नॅशनल हायवेज. ओके, द इंडियन नॅशनल हायवे हॅव टोटल लेंथ इज 70,548 kilometers. National Highway of India cover 2% of the total road network and carry 40% of the total traffic. Okay, Golden Quadrilaterals National Project connects all four major cities of India. Okay, Delhi, Kolkata, Chennai, Mumbai with total network 5,846 km completed. ओके, तर जे नॅशनल हायवे जे असतात, जे पण का आपले डिस्ट्रिक्ट असतात, जे पण आपले काही स्टेट असतात, त्यांच्या स्टेटचे जे पण काही कॅपिटल्स असतात त्यांना जोडण्याचं ज्या रोडने जोडला होता त्याला आपण नॅशनल हायवेज असं म्हणतो. ओके, नेक्स्ट वन इज अदर रोड्स इन इंडिया, स्टेट हायवे. ओके, they are the arterial roads of a state connecting up with the national highways, district and headquarters and important cities within the state. The total length of all state highway in the country is 1,37,119 kilometers. Okay, then next one is major district road, important road within the district serving areas of production of markets, connecting those with each other or with the major highways. India has a total of 4,70,000 kilometers of MDR. Okay, and then next one is order district road. Okay, or village road. Order district roads serve rural areas and link to major district road or state highways. Okay, village roads connecting villages or group of villages with each other or to the nearest road of higher category like MDR or state highway. India has 26,50,000 kilometers of ODR all plus village road. Out of the total 33,50,231 kilometers of a type of roads. Okay, these are the other roads in India.
ओके. स्टेट हायवे झालं, मेट्रो डिस्ट्रिक्ट रोड झालं, ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड, व्हिलेज रोड. ओके. पहा, जे काही स्टेट हायवे असतात ते नॅशनल हायवेला जोडण्याचं काम करतात आणि जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड असतात ते स्टेट हायवेला जॉईन करतात आणि ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड आणि व्हिलेज रोड जे असतात ते मेजर डिस्ट्रिक्ट रोडला जॉईन करतात. ओके. तर हे एक इंटरकनेक्टेड नेटवर्क्स आहे. ओके. सगळ्यात हाय लेवल पहिला आपण कोण काम करतो तर नॅशनल हायवे काम करतो. देन नेक्स्ट वन इज त्याच्या लोअर लेवलला स्टेट हायवे, देन त्याच्या लोअर लेवलला मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि त्याच्या खालच्या लेवलला आणखीन ODR अँड व्हिलेज रोड. ओके. जे पण काही मेजर डिस्ट्रिक्ट रोड असतात ते स्टेट हायवेला जॉईन करतात आणि स्टेट हायवे हा नॅशनल हायवेला जॉईन करतो. ओके. द नेक्स्ट पॉईंट पहा, हायवे मॅनेजमेंट. ओके. फॉर construction of any highways, the following factors are to be considered. Part 1 is highway planning and development issues. Then next one is fundamental and structural design of highways. Then third one is construction and maintenance of management of highways. Okay. Then next one is नागपूर रोड प्लॅन. ओके. जो काय फर्स्ट नागपूर रोड प्लॅनला आपण याला सांगेन फर्स्ट 20 प्लॅनसुद्धा असं म्हणतो. हा जो प्लॅन एक्झिक्यूट झाला कधी झाला 1943 to 1963 यामध्ये जो प्लॅन एक्झिक्यूट झाला त्याला आपण नागपूर रोड प्लॅन असं म्हणतो. त्याला आणखी आपण फर्स्ट 20 प्लॅन देखील म्हणतो आपण. ठीक आहे. देन बघा याचा जो पॅटर्न जो होता रोडचा तो होता स्टार अँड ग्रीड पॅटर्न रोड होता. ओके. देन रोडचं क्लासिफिकेशन जर पाहिलं आपण तर नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड आणि व्हिलेज रोड या पद्धतीचं रोडचं क्लासिफिकेशन असं होतं. ओके. द नेक्स्ट वन इज यानंतर नागपूर रोड प्लॅन एक्झिक्यूट झाल्यानंतर देन आपला जो नेक्स्ट प्लॅन आला 1961 to 1981 पर्यंत. ओके. तर आता या ठिकाणी एक गोष्ट पाहायला भेटेल आपल्याला की आपला जो नागपूर रोड प्लॅन होता 1943 to 1963 पर्यंत होता. पण या ठिकाणी आपला जो बॉम्बे प्लॅन हा 1961 पासूनच चालू झाला. असं का तर बघा नागपूर रोड प्लॅनमध्ये आपली जो काय टार्गेटेड लेंथ होती आपली ती 1943 to 1963 पर्यंत कंप्लीट करायचा होता. पण ॲक्च्युली तो आपला 1961मध्येच कंप्लीट झाल्यामुळे आपला जो नेक्स्ट प्लॅन आहे बॉम्बे रोड प्लॅन हा 1961 पासूनच आपण स्टार्ट केला. ओके. याला आपण सेकंड 20th प्लॅन देखील असं म्हणतो किंवा बॉम्बे प्लॅन असं देखील म्हणतो. ओके. बघा ह्या बॉम्बे प्लॅनमध्ये टार्गेटेड लेंथ टू बी कन्स्ट्रक्टेड 10 lakh किलोमीटर गिव्हिंग डेन्सिटी ऑफ 20 km/100 km². ओके. ह्यामध्ये आपलं जर टार्गेटेड लेंथ होती ती किती होती आपली 10 lakh किलोमीटर. ओके. देन गिव्हिंग डेन्सिटी ऑफ किती डेन्सिटी किती होती आपल्याला 32 km/100 km². ओके. देन नेक्स्ट पॉईंट पहा, कंस्ट्रक्शन ऑफ 1600 किलोमीटर एक्सप्रेसवे. बॉम्बे प्लॅनमध्ये आपल्याला 1600 किलोमीटर एक्सप्रेसवे कन्स्ट्रक्ट करायचा होता. देन नेक्स्ट वन इज काय ट्रॅफिक इंजिनिअरिंग सेल इंट्रोड्यूस एव्हरी स्टेट. ओके. दिस इज द बॉम्बे प्लॅन. अँड द लास्ट वन इज लखनौ प्लॅन. याला आपण थर्ड डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो किंवा थर्ड 20th प्लॅन देखील म्हणतो. तर यामध्ये बघा आता जे काही रोडचं क्लासिफिकेशन केलं तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्टरीमध्ये केलं. ओके. तर बघा त्याच्यामध्ये टार्गेटेड लेंथ जी होती आपली ती 27 lakh किलोमीटर विथ डेन्सिटी 82 km/100 km². ओके. आणि याचा जो पॅटर्न होता तो होता स्क्वेअर अँड ग्रीड पॅटर्न होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले बॉम्बे प्लॅन, लखनौ प्लॅन आणि नागपूर प्लॅन असे तिन्ही प्लॅन आपण या ठिकाणी संपतात. द नेक्स्ट पॉईंट पहा, फंक्शनल अँड स्ट्रक्चर डिझाईन ऑफ हायवे. ओके. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हायवे अलाइनमेंट रिक्वायरमेंट्स. ठीक आहे. आता जे पण का हायवे अलाइनमेंट त्याचे रिक्वायरमेंट्स काय असतात आपली जो पहिले हायवे अलाइनमेंट आहे आपली ती पहिली शॉर्ट पाहिजे, देन इझी पाहिजे, सेफ आणि इकॉनॉमिकल हे आपल्या सगळ्या काय रिक्वायरमेंट असतं. ओके. जे की हायवे अलाइनमेंटच्या. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघा, फॅक्टर्स कंट्रोलिंग अलाइनमेंट. म्हणजे पण काय अलाइनमेंट आपली जे काय हायवेच्या अलाइनमेंटवर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर सगळ्यात पहिला पॉईंट तो ऑब्लिटरी पॉईंट्स. देन नेक्स्ट वन इज ट्रॅफिक, then geometrical designs, then economics, and then other consideration. These are all are the factors controlling the alignments. Okay. The next one is factor governing alignments. Okay. Arbitrary points, geometric design features, precaution at river or railway crossing, topographical controls, points, material and construction features. Okay. The next one is additional care in hill roads. Okay. First one is stability, then drainage, then geometrical standards of hill roads, and then resistance length. Okay. These are the samples of highway alignment. Okay. तर ठीक आहे. या ठिकाणी आपला हायवे इंजिनिअरिंगचा जो पहिलं जे युनिट होतं आपलं ते ओव्हरव्ह्यू हायवे इंजिनिअरिंग तिथं संपलं आहे. यानंतरचा आपला जो पुढचा पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.